लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, आता उशीर नाही। 8वा हप्ता लगेच सुरू झालेला आहे। आता फेब्रुवारीचा हप्ता खात्यात जमा झाल्याचा मेसेज कोणत्याही क्षणी तुम्हाला येणार। पण आता या महिलांची योजना बंद होणार। अतिशय धक्कादायक निर्णय। फेब्रुवारीचा हप्ता कोणत्या बहिणींना मिळणार आणि कोणत्या बहिणींना मिळणार नाही या संदर्भात देखील निर्णय घेण्यात आला। 8व्या हप्त्याची सर्व तयारी झालेली आहे। आता 8वा हप्ता वाटायला सुरुवात। फेब्रुवारी हप्त्याच्या अनुषंगाने काही कडक निर्णय घेण्यात आलेले आहेत, पण काही खूप सुखद निर्णय देखील सरकारकडून घेण्यात आलेले आहे। 1171 महिलांवर गुन्हा दाखल होणार आहे। फेब्रुवारीचा हप्ता मिळवण्यासाठी आता हे रेशन कार्ड तुमच्याकडे असायलाच हवं। तुमच्या रेशन कार्डवर आता अवलंबून आहे की आता यापुढे तुम्हाला 8वा हप्ता मिळेल की नाही। आता राज्य शासनाने पडताळणीचे आदेश दिलेले आहेत, कारण की 3 कलर रेशन कार्डपैकी या कलरचं रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे। फेब्रुवारीचा हप्ता म्हणजेच 8वा हप्ता आज सरसकट मिळणार आहे, पण काही महिला अशा आहेत की ज्यांचा लाभ कायमस्वरूपी बंद होणार। काल महाराष्ट्रातील महिलांसाठी धक्कादायक बातमी छापून आली। त्या बातमीनुसार 1171 महिलांवर गुन्हा दाखल होणार आहे। त्यानंतर बहिणींनो, कोणत्याही क्षणी फेब्रुवारीचा हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार। आता कोणताही उशीर त्या ठिकाणी होणार नाही। पण तुम्हाला या 4 ते 5 गोष्टी खूप अर्जंटमध्ये समजून घ्यायच्या आहेत, कारण की आता काही निकष, काही नियम लावण्यात आलेले आहेत। सरकारकडून आता नवे निर्णय घेण्यात आलेले आहेत। यामध्ये काही अशाही महिला आहेत की ज्यांचा लाभ आता पूर्णपणे बंद होणार आहे। आता रेशन कार्डवरून ठरणार आहे की महिलांना पुढचा हप्ता मिळेल की नाही। तुमचं कोणत्या कलरचं रेशन कार्ड आहे पटापट मला कमेंट करून सांगा। तर बघा, भरपूर अशा ताईंनी मला कमेंट करून सांगितलं की आमच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे, आमच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे, तर काही महिला म्हणाल्या पांढरं रेशन कार्ड आहे। काही महिला म्हणाल्या की आमच्याकडे उत्पन्नाचा दाखला आहे आणि 4 चाकी वाहन नाही, तरी देखील आम्हाला हप्ता जमा होत नाही। तर त्यामागचं सर्वात मोठं कारण आहे ते तुमचं रेशन कार्ड। लक्षपूर्वक ऐका, भरपूर महिलांना रेशन कार्डचा प्रकार माहीत नाही। तर लक्ष द्या, 3 प्रकारचे रेशन कार्ड असतात। त्यावरून तुमच्याकडे कोणत्या कलरचं रेशन कार्ड आहे यावरून आता ठरणार आहे 8वा हप्ता। त्यामुळे सर्व बहिणींनी मला पटापट कमेंट करून सांगा की तुमच्याकडे कोणत्या कलरचं रेशन कार्ड आहे। तर पुढे बघा, पडताळणी कोणत्या महिलांची होणार। 1171 महिलांवर कोणत्या कारणामुळे गुन्हा दाखल होतोय आणि कोणत्या 10 जिल्ह्यात फेब्रुवारीचा हप्ता येणार। तर लक्षपूर्वक हा व्हिडिओ पहा। कान उघडे ठेवून ऐका, नाहीतर आता हप्ता येणार नाही। पहिलं असतं ते म्हणजे पिवळं रेशन कार्ड, त्यानंतर दुसरं असतं केशरी रेशन कार्ड आणि तिसरं असतं ते पांढरं रेशन कार्ड। कमेंट करा तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे। पहिलं कार्ड आहे ते म्हणजे पिवळं रेशन कार्ड। तर ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे अशा महिलांना आता सरसकट लाभ मिळणार आहे। कोणतीही पडताळणी त्या ठिकाणी होणार नाही। दुसरं कार्ड म्हणजे केशरी रेशन कार्ड। ज्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे, याचा अर्थ केशरी रेशन कार्ड धारकांना देखील या योजनेचा सरसकट लाभ मिळणार आहे। आता तिसरं कार्ड आहे ते म्हणजे पांढरं कार्ड, की ज्यांचं उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा जास्त आहे। अशा कुटुंबांना पांढरं रेशन कार्ड दिलं जातं आणि त्यांच्याकडे पांढरं कार्ड आहे अशा महिलांची योजना आता कायमची बंद होणार आहे। आता राहिला प्रश्न की 1171 ज्या महिला आहेत त्यांच्यावर का गुन्हा दाखल होतोय। या संदर्भात एक मोठं रॅकेट उघडकीस आलेलं आहे। परप्रांतीय महिला आहेत की ज्या महाराष्ट्रातील योजनेचा लाभ घेत असल्याचं आढळलेलं आहे। सोलापूरमधील बार्शी तालुक्यात बोगस फॉर्म भरलेले आहेत। तर आता 8वा हप्ता लवकरच सुरू होणार आहे। तुम्हाला 7वा हप्ता मिळाला की नाही ते मला पटापट कमेंट करून कळवा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या 8व्या हप्त्याचा लाभ सर्व महिलांना मिळेल। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।